आज सगळे एकत्र भेटलोय आम्ही आणि बसून इकडे थोडंसं बोलतोय. ड्रामाला वरती धरलंच तरी चालेल. तिथे जास्त तेल बिल लावायचं असतं भरपूर. काय करायचं. नमस्कार मंडळी, मी पायल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत. तर तुम्ही पाहिलं की मम्मीने माझे केस वगैरे धुवून दिले. एक आठवडा 10 दिवस माझे केस धुतलेले नव्हते, त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं आज काय पण करून केस धुवून दे चांगले. तर ते केस धुवून घेतले, कारण आपलं बोट भिजायला नको आहे आणि आता त्याची हालचाल जास्त झाली ना, त्याच्यामुळे पुन्हा ते दुखायला लागले. मग ते थोडंसं दुखायला लागलं. तर आज आहे 4 फेब्रुवारी आणि गेल्या वर्षी 4 फेब्रुवारीला आमचे आजोबा म्हणजेच मम्मीचे बाबा त्यांचं निधन झालं होतं. तर मग आपण गावीसुद्धा गेलो होतो. तो व्हिडिओसुद्धा मी बनवला होता तो व्हिडिओ. तर आज आपल्याला जायचं आहे मामाकडे विरारला, कारण वर्षश्राद्ध आहे बाबांचं, त्यासाठी तर आम्ही तयार झालो आणि इथं निघतोय पटकन. ॲक्च्युली आम्हाला झालं आहे खूप लेट. मावशीचा तिकडून मावशीच्या मुलाचा वगैरे फोन आला होता की मावशी कुठे आहेस वगैरे काय म्हणून. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे. तर चला, आणि तिथल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर पण करेन. आणि हा व्हिडिओ मी का बनवते, कारण आहे ना, गेल्या वर्षी पण व्हिडिओ बनवला होता, तो मी कालच ओपन करून पाहिला. ती आठवण, ते भावुक क्षण, ते पुन्हा पुन्हा आपण व्हिडिओच्या मार्फत आपण बघू शकतो आणि ते अनुभव करू शकतो की त्यावेळेला असं होतं किंवा काय. आणि मम्मीने पण मला सांगितलं आहे की हा आजचा व्हिडिओ बनव, कारण वर्षश्राद्ध हे पुन्हा पुन्हा येत नाही. असं थोडंफार जे काही मला जमेल ते मी तो व्हिडिओ करेन आठवण म्हणून आमच्यासाठी आणि तुमच्यासोबत पण शेअर करेन. तर चला आपण जाऊया, विरारला जायचं आहे. चला, भाऊ आज नाही येते आमच्यासोबत, मी आणि मम्मीच जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो. आता मम्मी आणि ते जायलाच पाहिजे ना. मामाने किती एक आठवड्याआधी फोन करून ठेवला होता आणि सगळेच जाणार आहेत आपले फॅमिली मेंबर आमचे. ते मावशी वगैरे ऑलरेडी पोहोचलेले आहेत. काम नाही करू शकत काय म्हणून चला निघतो. हम लोग को आ गए ट्रेनला एवढी गर्दी होती जास्त, बापरे. आणि आज संडे ना, आज मेगा ब्लॉग पण, आणि असं पण लोक संडेच्या सुट्टीमध्ये इथे तिथे फिरत असतात. चला तर बसलो रिक्षामध्ये. इथलं आहे स्टेशन आतमध्ये. फायनली विरारला येईपर्यंत नको एवढी गर्दी वाटलं पण नव्हतं एवढी गर्दी असेल. आणि त्यात हात सांभाळून यायचं म्हणजे अजूनच आता डायरेक्ट भेटतो मामाच्या. लेट झालं आहे खूप. पूजा पण कंप्लीट झाली असेल, सगळेजण आले. चला, मला उशीर झाला. मला जेवढं जमेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करते. जेवण करून झालं आणि बाहेर बसतो थोडा वेळ. आता सगळे आम्ही कझिन्स आहोत बाहेर, एकेकांशी ओळख करून देतो. आमच्या माझ्या बहिणीचा मुलगा आहे, दुबईला असतो. स्वस्तिक नाव आहे त्याचं. आणि हा संकेत मोठा आहे आणि स्वस्तिक त्याच्या लहान आहे. आता तुम्ही सांगा की मोठा कोण वाटतं. मोठा कोण वाटतं. आपलं पण तसंच आहे. आणि प्रणव माझ्या भावाचा मुलगा. तुम्ही प्रणवला पाहिलंच असेल अगोदरच्या ब्लॉग्समध्ये.
तर आज सगळे एकत्र भेटलोय आम्ही आणि बसून इकडे थोडंसं बोलतोय काय. आणि बरीच वर्षांनी भेटला माझ्या बहिणीचा मुलगा भेटला. आता भेटलाय तर बोलतोय जरा त्याच्याशी. परत जाणार आहे सुट्टी संपली की त्याची. हाय मामा. हाय आमचा मामा. आम्ही सगळेजण झालो बसतो इकडे आणि मला कसं जास्त नाही दाखवता येते कारण आता तो सिच्युएशन आहे त्यासाठी सगळे शांत बसतो आपले विषय घ्यायचे बसलं थोडा वेळ बाहेर आणि इथला बाहेरचा वेळ इतका सुंदर आहे ना मी तुम्हाला दाखवते एकदम हवेशीर वातावरण. उतरलो आम्ही आता फायनली मीरा रोडला आणि आता चाललो आहे. अजून काय काय गोष्ट आपल्याला घ्यायची आहेत. काय घ्यायचं आहे मम्मी आपल्याला? स्टँड हां डबे वगैरे ठेवण्यासाठी स्टीलचं स्टँड घ्यायचं आहे. अजून काच वगैरे घ्यायचे. बाबांची आठवण आली त्याचा फोटोला हार वगैरे बघून थोडंसं इमोशनल झालं पण मी जास्त काय तुम्हाला दाखवू नाही शकते. आता हा ब्लॉग आपल्या इथून पुढे कंटिन्यू राहील. आरशांच्या शॉपमध्ये आलो आहे म्हणजे आपल्याला आरसा नाही घ्यायचे आपल्याला घ्यायचं होतं हे आपली जी सद्गुरूंची प्रतिमा आहे ना ती ठेवण्यासाठी काच घेतली आहे आणि तिथे स्क्रू होल्डर पण घेतले ते पॅक करून देत आहेत. मम्मी काय इकडे कबड बघते का कॉस्मॅटिक वगैरे ठेवण्यासाठी परफ्यूम लिपस्टिक मेकअप हे आपण बाथरूममध्ये पण लावू शकतो बाहेर पण हे पण छान वाटतं एक ना कलर पण डिसेंट वाटतं. कसं आहे काका? 1100 रुपये. सध्या तरी नको गरज नाही आपल्याला. हाय तुझं नाव? शिवानी फडतरे. शिवानी. तर आपल्याला शिवानी भेटले आमच्या शाळेमधली फ्रेंड. तर कसे वाटतात ब्लॉग? खूप छान असतात. खूप बघावेसे तर भरपूर वाटतात. फॅमिलियर वाटतात. थँक्यू सो मच. तर मी इकडे ना साडी बघतोय आम्हाला म्हणजे आत्याला द्यायची ना तर उद्या जायचे कार्यासाठी त्यासाठी. 6:30 वाजता घरी आलो. आता वाजले 6:45 आणि आत्ता चहा केला मम्मीने गरम गरम. आता चहा घेऊया आपण पहिले. आणि दुपारपासून गेलो होतो ना तर एक चहा तर बनतेच की आज जसं तुम्ही पाहिलं की होतं आपल्या बाबांचं वर्षश्राद्ध. तर आम्ही ॲक्च्युली लेट पोहोचलो. सकाळी 10 वाजताच मम्मी मामाने आवरून घेतलं ना सर्व पूजा वगैरे. पूजा 10-11 वाजताच केली मामाने आणि हां भटांना बोलवलं होतं त्यांच्याकडून करून घेतलं सगळं आणि आपल्याला लेट झालं. आता मीरा रोडून जायचं असेल तर ऑब्व्हियसली थोडं लेटच होणार घरी पण. आणि मेन प्रॉब्लेम काय आहे की माझ्या हाताचं जो क्लिअर झालं नाही आहे त्याच्यामुळे मी पण मम्मीला तेवढी हेल्प करू शकत नाही. मम्मीनीच माझे केस वगैरे धुतले सगळं करून दिलं आणि तसं आपण गेलो पण ठीक आहे पाया वगैरे पडलो आपण. आणि थोडंसं वाईट वाटलं ऑब्व्हियसली कारण कसं असतं ना मित्रांनो की ती जी प्रतिमा होती बाबांची ठेवली होती ना त्याच्यातून असं काहीतरी जाणवत होतं की बाबांना काहीतरी बोलायचं आहे किंवा त्यांचं काहीतरी इच्छा राहिल्यात किंवा काहीतरी बोलायचं राहून गेलं त्यांचं. आणि आता बघा या अंधश्रद्धा नाही आहे. हे मी जे बोलते ना ती अंधश्रद्धा मुळीच नाही आहे. आपण जर एखाद्या व्यक्तीसोबत एवढं कनेक्टेड असू ना तरच ते आपल्या आतून येऊ शकतं की आपल्याला वाटतं त्यांच्या फेसकडे बघून की हा काहीतरी बोलायचं राहून गेलं आहे. कारण 2 वर्ष सतत माझे आजोबा बेडवर होते. त्यांचं जसं म्हणजे हवं तशी त्यांची काळजी घेता आली नाही ट्रीटमेंट करता आली नाही तर त्या गोष्टीचं दुःख आहेच. आणि आता परत गावी जायचं असेल तर कसं जायचं तिकडे सगळ्या आठवणी मम्मीचा तर जन्म तिथलाच. मम्मी 19 वर्ष गावी राहिली तर आमच्यापेक्षा मम्मी जास्तच कनेक्टेड आहे तिकडे. आणि आम्ही पण आता मला वाटते 3-4 वर्षाच्या अगोदर आम्ही प्रत्येक मे महिन्यात तिकडे जायचो आमच्या आजोळी. आणि तुम्हाला पण सगळ्यांना माहीत असेल की सगळीजणं आपल्या आजोळीशी एकदम कनेक्टेड असतात. आपल्या वडिलांच्या गावी नाही पण आपल्या आजोळीत जास्त मुलं कनेक्टेड असतात. आणि आजी आजोबा आणि नातवंडांचं नातं हे फारच वेगळं असतं जगावेगळंच असतं. तर खूप बाबांना मिस करतो आणि आठवण आली की खूप भरून येतं. आणि आज बाबांना 4 फेब्रुवारीला
1 वर्ष कंप्लीट झालं. वाटतच नाही की आमचे आजोबा आमच्यामध्ये नाही आहेत, कारण इतक्या आठवणी आहेत आणि त्यांनी गावी सर्व गोष्टी इतक्या करून ठेवल्यात. म्हणजे सभासद पण होते. हां, गावी ते सभासद होते. त्यांनी गावी पण खूप काही छान छान कामं केलेली आहेत. सगळं झाडं वगैरे आहेत आपली. आपण गावी गेलो तर परत दाखवूच तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज ते आपल्यात नाही आहेत, त्याच्यामुळे खूप जास्त वाईट वाटतंय. आणि बिंदास असायचे आमच्यासोबत, गप्पा गोष्टी करत असायची ना. त्यांना म्हणजे एकदम मुद्देसूर बोलणं त्यांचं असायचं. म्हणजे 70-75 वर्ष एवढं त्यांनी काय काय अनुभवलेलं आहे ते आमच्यासोबत शेअर करायचे. पुण्याला राहायचे ते. पुण्यातली एकूण एक गोष्ट त्यांना माहिती होती. तर त्या सगळ्या गोष्टी आता बोलू तेवढं कमीच आहे. शनिवार वाडा, बाजारपेठ, अजून काय 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 सगळं सांगायचे. कारण मी सुद्धा पुण्यामध्ये राहिले ना, त्याच्यामुळे आमच्या त्या गप्पा गोष्टी चालायच्याच. तर आता मम्मीला पण काहीतरी बोलायचं आहे. आपण बघूया मम्मीला काय बोलायचं आहे. मम्मी पण भावूक झाली, इमोशनल आहे आज मम्मी पूर्ण दिवस. हा मम्मी काय बोलतेस? कसं असतं ना, आपल्या जवळची जी व्यक्ती असते आणि कोणी असू दे, आपल्याला समोरच्या व्यक्तीला जिवंतपणीच आपण म्हणजे हयात असतात त्यावेळेलाच आपण त्यांना त्यांची सेवा केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की त्यांना काय हवं नको आपल्या परीने, म्हणजे असं नाही की आपल्या हिशोबाच्या बाहेर किंवा आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्या म्हणजे वयस्कर लोकांना आपण हेल्प केली पाहिजे. आपल्या घरातले म्हणजे जवळचे वगैरे आपल्या, म्हणजे कसं असतं त्यांचं पण मन समाधान होतं, मनाला समाधान वाटतं. की समाधान वाटो अगर न वाटो, पण आपल्या इच्छेने आपल्याला जेवढं जमेल तेवढं करता आलं पाहिजे. हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. आणि ते व्यक्ती गेल्याच्या नंतर मग त्यांना किती पण तुम्ही हार फुलं घाला किंवा ह्याचे पेढे म्हणतात ना, गुळ मोदक काय लाडू मोदक सगळं तुम्ही ठेवा पुढे. ते खाणार आहेत का? त्याचा काय तो घेणार आहेत का? नाही घेणार त्याचा. म्हणजे ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच. मेल्यावर माणसाचं काही नसतं. म्हणतात ना, आपले एक ते रीतिरिवाज आहे म्हणून आपल्याला करावं लागतं, बाकी काय सुद्धा नाही. आता मी गेली वडिलांना हार चढवला, त्यांच्या चरणी हळद कुंकू वाहिलं, त्यांना काय फळ फ्रूट नेलं, पण ते खाणार आहेत का? मग ते जर जिवंतपणे असताना जर आपण जास्त केलं तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यांच्या एक समाधान वाटतं की माझ्या मुलीने आणलं किंवा काय वगैरे असं. तर वडिलांची जास्त ट्रीटमेंट नाही झाली, त्याच्यामुळे मी दुःखी आहे. कारण की मी स्वतः अजून काहीतरी करायला पाहिजे होतं, ते मी नाही केलं. त्याचं मला दुःख नेहमीच राहणार आहे. अगदी मी मरेपर्यंत राहणार आहे. कारण की माझ्या वडिलांसाठी मला अजून काहीतरी बाकीचे करोत अगर न करोत मला काय वाटतं हे मला महत्वाचं आहे. पण त्यावेळेला मला नाही जमलं. पण आपल्या हातात तेव्हा नव्हत्या गोष्टी, आणि तुझ्या यथाशक्तीनुसार तू जेवढं जमलं तेवढं तू केलं. आणि जेवढी राहिली मी गावी तेवढी त्यांची सेवा केली. त्यांना काय खाणं पिणं, त्यांना काय द्यायचं, त्यांना बरं वाटत होतं असं मी विचारायचे. पण बाबा तुम्हाला बरं वाटतंय ना, हे देऊ का, हा ज्यूस देऊ का, काय फळ देऊ का नरम, असं काही. आणि आपल्याकडे पण येऊन राहायचे बाबा आठवड्या. आणि आजारी होते तेव्हा आपण आंघोळ पांघोळ त्यांना घातलेली. ते समाधान वाटतं त्या गोष्टीचं. मला मी तेच तुम्हाला सांगते की तुमच्या परीने तुमच्या जवळची कोणी जवळ एकदम असतील तुम्हाला त्यांनी करायचं, त्यांच्यासाठी आपल्या आई वडिलांसाठी आपल्याला करायला पाहिजे की त्यांच्या पण मनाला समाधान वाटेल. आपले जीव आहेत तोपर्यंतच आपण करू शकतो. म्हणजे कसं आहे ना की कोणी आपल्यासाठी करेल या अपेक्षेने नाही करायचं. आपलं कर्तव्य काय आहे त्यांच्याप्रती, आपले जे आई वडील आहेत त्यांनीच आपल्याला लहानाचं मोठं केलंय, तर आपण पण त्यांच्यासाठी तेवढं केलं पाहिजे. त्यांच्या काहीतरी एक छोट्याच्याच अपेक्षा असतात, त्यांच्या जास्त नसतात. फक्त एवढंच असतं की मुलांनी आमच्याकडे थोडंफार लक्ष द्यावं, ही एक छोटीशी क्षुल्लक अपेक्षा असते त्यांची. तर आपला प्रयत्न नेहमी हाच ठेवायचा की काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना पुरवू शकतो, त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आणू शकतो. चांगलं राहा, सगळ्यांनी खुश राहा आणि आपल्या सोबत फॅमिलीला घेऊन जा. आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि आयुष्य आपल्याकडे एकदाच असतं, पुन्हा पुन्हा आयुष्य नसतं हे जगायला. त्याच्यामुळे त्या आयुष्याची मजा घ्या, दुसऱ्यांना पण मजा द्या आणि सगळ्यांनी आपुलकीने आणि एकदम प्रेमाने राहा. तू जे पायल बोलतेस ते तुझ्या प्रति मला खूप अभिमान आहे. कारण तू माझ्यासाठी इतकं केलंयस ना, मी ते शब्दात नाही सांगू शकत. पण मी आता जास्त काही बोलू शकत नाही किंवा म्हणजे तू अगदी बरोबर बोलतेस. कारण की तू माझ्यासाठी खूप केलेस. कारण डॉक्टर उपचार सगळं आता ही आपली युट्यूबची फॅमिली आहे, ती लोक सुद्धा बघतात. तुम्हाला रात्र माझ्यासाठी राहिलेस, तुम्हाला खाणं पिणं सगळं माझ्यासाठी तू केलेस. त्याच्यासाठी तुला पण माझ्यासाठी खूप आशीर्वाद आहे. खरंच सांगते काय, तू खूप केलेस. असं नाही की युट्यूबमध्ये तू सांगतेस, पण तू तसं केलेस. मला जेवढं जमतं तेवढं मी करते. मला असं बस त्याच्या पलीकडे काय नाही आहे. मला जेवढं जमतं तेवढं मी करते आणि करत राहणार, बस एवढंच आहे.
बोललीस तू बरोबर आहे, मम्मी करते माझी तारीफ, पण हां मी करते मनापासून, मला वाटतं आणि मग मी याच्या पुढे पण करत राहीन. चला आता चहा आपला घेऊया. चहा प्यायला आहे सगळ्यांकडे, मम्मी चहा दिला गरम गरम. आता भाऊ पण गेलाय बाहेर, आता बघूया कधी येतोय काय करतोय. याला सांगतो नको जाऊ तरी ऐकतो. आणि आता सोबतच आता बाहेर गेलेलो, पण हा सगळा पसारा इकडे पडलाय, तर आपल्याला आता सगळं साफ करायचं. घेतलंय ह्याला काय तोटी बोलतात ना, गाणी तोटी. म्हणजे ना खूप दिवस झालं पाणी ना आपण असंच नळातून प्यायचं, पाणी यायचं आणि आपण असंच भरायचो. पण आता हे ट्रेनमध्ये दिसलं येताना, तर मम्मीनी हे घेतले, आता 2 घेतलेत ना असे. अजून एक आहे आपल्याकडे, हे एक आहे आणि हे एक आहे, 2 घेतलेत. तर आता एक नळाला आताच लावून टाकते. डबल जाळी आहे ना. हा अरे झाकण टाईप पण आहे, खोलू शकतं. हा आणि ही पण आहे अशी, म्हणजे डबल कचरा, म्हणजे फ्रेश पाणी लावूया आपण आत्ताच, कारण आहे ना पाणी पिणं खूप गरजेचं आहे. मागे टायफॉईड वगैरे झाला होता. आता आपल्या या नळाला आहे ना प्यायचं पाणी येतं, तर ते लावून ठेवते. ते रबर टाईप आहे त्याच्यामुळे नीट लागलं. आता असं शुद्ध पाणी पिऊ आपण उद्यापासून. आता पसारा सगळा मम्मीने क्लीन केला आहे, मागचा पूर्ण बेडवरच आहे बघा, तुम्ही बघताय. आता फक्त झोपायचं आहे बाकी, अजून जेवण पण करायचं आहे. 7:30 झालेत. भाऊची वाट बघतोय आता, भाऊराया कधी येते. तर घराच्या सगळ्या गोष्टी आवरून झाल्या आणि भाऊ पण आला घरी. आणि आजच्या दिवसभरात काय काय गोष्टी घडल्या तुमच्यासोबत शेअर केल्या. आज बाबांचं वर्षश्राद्ध होतं. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आणि माहिती आहे ना, मंदारा मोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.